नमस्कार मित्रांनो, प्रॉस्पेक्ट युट्यूब चॅनल मध्ये मी अर्चन मराठे आपलं स्वागत करतो। मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की कॅनव्हाचा वापर करून आपण QR कोड कसा जनरेट करू शकतो। आज आपण बघणार आहोत की कॅनव्हाचा वापर करून जे काही आपले इमेजेस ब्लर असतात किंवा ती क्वालिटी थोडी खराब असते ती अपस्केल कशी केली जाते ते आज आपल्याला या व्हिडिओ मध्ये बघायचं आहे। चला तर मग बघूया आपला लॅपटॉप स्क्रीन। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की कॅनव्हाचा वापर करून QR कोड कसा जनरेट करायचा। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। आज आपल्याला काय करायचंय, आपण कुठल्याही प्रकारचे पोस्टर्स असतील, व्हिडिओ असतील, वेडिंग इन्व्हिटेशन्स असतील किंवा काही रिझ्युमे वगैरे असतील, हे बनवण्याच्या आधी आपल्याला काय करायचंय तर हे जे इमेजेस आपण त्यांच्यामध्ये यूज करणार आहे त्यांची क्वालिटी कधी पण हाय असली पाहिजे। त्यासाठी आज आपण बघणार आहोत की इमेज अपस्केल कशी करायची। म्हणजे आपली एखादी इमेज असेल ती थोडी ब्लर टाइप मध्ये असेल किंवा त्याची क्वालिटी थोडी खराब असेल तर आपल्याला त्याची क्वालिटी इन्क्रीज कशी केली जाईल त्यासाठी आपण आज हा व्हिडिओ बनवतोय। मग नेक्स्ट व्हिडिओ पासून आपण इमेजेस कशा बनवायच्या, व्हिडिओज कसे बनवायचे ते आपण बघणार आहोत। तर इमेज अपस्केल करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी काय करायचंय तर आपण जाणार इथं लेफ्ट हँड साइडला ऍप्स मध्ये, हे बघा इथं ऍप्स ऑप्शन आहे। इथं गेल्यानंतर आपल्याकडे एक टूल आहे, एक ऍप आहे ज्याचं नाव आहे इमेज अपस्केलर। हे बघा इमेज अपस्केलर सर्च करायचं। एक नंबरला हे ऍप प्रो मध्ये चालतं। कॅनव्हा प्रो ज्यांच्याकडे असेल त्यांच्यासाठी युजेबल आहे। कॅनव्हा प्रो कसं घ्यायचं ते पण आपण बघणार आहोत नंतर। इथं इमेज अपस्केलरला आपण क्लिक केलं, यूज इन न्यू डिझाईन केलं। समजा आपण इथं सिलेक्ट करून घेतलं लोगो, कारण की लोगो हा स्क्वेअर साईज मध्ये असतो म्हणून आपण इथं लोगो सिलेक्ट। हे बघा आपल्या इथं फाईल क्रिएट झाली, ब्लँक फाईल। आता आपल्याला काय करायचंय तर इमेजची साईज इन्क्रीज करायची। त्यासाठी आपण काय करणार, आपल्या अपलोड्स मध्ये जाणार। इथं मी आपला जो लोगो आहे तो इथं अपलोड केलेला आहे, हे बघा। आता तुम्ही जर बघितलं हा खूप ब्लर दिसतोय, बरोबर ना। आता आपल्याला काय करायचंय, यातला जो आहे याला अपस्केल करायचंय। त्यासाठी आपण काय करणार, आपण जाणार ऍप्स मध्ये, इथं आपण करणार अपस्केलर। सिलेक्ट केलं। आता बघा चूज फाईल, ही फाईल आपण सिलेक्ट केली, ही फाईल आली। आता बघा 2x, 4x, 8x आणि 16x म्हणजे आपण याच्या 16 पट पर्यंत इमेजला अपस्केल करू शकतो। आता त्याचा काही फरक पडतो का ते आपण बघूया। तर बघा इथं 16x केलं आणि अपस्केल 1 इमेज केलं। आता बघा ही इमेज कशी दिसते आणि अपस्केल झाल्यानंतर ती कशी दिसते। हे बघा ही आपली आधीची इमेज, अपस्केल झाल्यानंतरची इमेज, हे बघा फरक पडतोय। म्हणजे जी काही आपली ब्लर इमेजेस असतील किंवा ज्या इमेज आपल्या असेल की ज्या आपल्याला प्रॉपर वर्क त्याच्यावर करता येत नाहीये, त्यांची क्वालिटी खराब असल्यामुळे तर आपण त्यांना असं अपस्केल करू शकतो। हे बघा झाली क्वालिटी इन्क्रीज। यासाठी आपण ह्या इमेज अपस्केलरचा वापर करू शकतो। हा व्हिडिओ आपला थोडा लहान होणार आहे कारण की याच्यामध्ये फक्त आपण इमेज अपस्केल कशी करायचं तेवढंच बघतोय। तर या पद्धतीने आपण आपली इमेजची जी क्वालिटी आहे ती वाढवू शकतो, इमेजला आपण अपस्केल करू शकतो। आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की आपण याच्यामध्ये पोस्ट कसे बनवतो किंवा व्हिडिओज कसे जनरेट केले जातात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा। व्हिडिओमधून तुम्हाला माहिती मिळाली असेल, व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।